आता लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झालेल्या बारामती मतदारसंघ जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। यावेळी आमदारकीवरून चर्चा तर होतेच आहे, पण त्या जोडीला आता मुख्यमंत्री पदावरून ही बारामतीची चर्चा सुरू झालेली आहे। त्याचं कारण ठरतंय बारामतीमधील बॅनरबाजी। बारामतीच्या गणवाडी चौकात लागलेले हे बॅनर पहा। या बॅनरवर मतदारसंघातील फिक्स आमदार म्हणून युगेंद्र पवारांचा नामोल्लेख करतानाच सुप्रिया सुळेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला गेला। ईद मिलादुन्नबी निमित्त फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं लावण्यात आलेल्या या बॅनरची सध्या मतदारसंघात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे। बारामतीत हे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। या संदर्भात सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी जनता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवते म्हणत मतदारांना साथ घातली। बॅनरनी लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते। आज ही एक सशक्त लोकशाही आहे। एकतर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल। गणेश उत्सव काळात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी लायक महिला नेत्या असल्याचं विधान केलं होतं। त्यात सुप्रिया सुळेंचंही नाव त्यांनी घेतलं। त्यानंतर आता बारामतीत थेट भावी मुख्यमंत्री पदाचे बॅनर झळकलेत। त्यामुळे मित्रपक्षांसह विरोधकांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली। सगळ्यांना आपल्या आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावं वाटायला स्वाभाविक आहे। त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये कोणाला मुख्यमंत्री बनवायचं हे लोक ठरवतात। त्यामुळे हे सगळी प्रक्रिया चालत राहील। हे इलेक्शनचे चालत असतं। या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात। कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील। या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात। उद्धव ठाकरेंनी निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्याची मागणी केली होती, पण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी ठाकरेंची ही मागणी फेटाळून लावली। पण नेते जाहीर करत नसले तरी त्या पक्षातील कार्यकर्ते मात्र त्यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अशा बॅनरबाजीतून जाहीर करू लागले। त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येईल तशी जागा वाटपासोबतच मुख्यमंत्री पदाची ही रस्सीखेच सुरू होण्याचे तर हे संकेत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।